नमस्कार मंडळी. स्वागत आहे आपल्या योजना आणि नोकरी मित्र या माहितीपूर्ण चॅनलवर. आज आपण अशा एका उद्योगाबद्दल बोलणार आहोत ज्याची मागणी कधीही कमी होत नाही, ज्यात भरपूर नफा आहे आणि ज्यासाठी सरकारकडून तुम्हाला लाखोंची सबसिडी देखील मिळू शकते. आजचा आपला विषय आहे ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्री सबसिडी योजना. भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. आपल्या देशात फळे, भाज्या, धान्य, मसाले, कडधान्य, तेलबिया या सर्व उत्पादनांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. पण या कच्च्या मालाची किंमत तुलनेने खूप कमी असते. मात्र याच कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्याला व्हॅल्यू ॲडिशन दिले तर त्याच वस्तूची मार्केट व्हॅल्यू अनेक पटींनी वाढते. आणि इथेच सुरू होतो ॲग्रो प्रोसेसिंगचा मार्ग. ॲग्रो प्रोसेसिंग म्हणजे कृषी उत्पादनांवर केलेली प्रक्रिया. उदाहरणार्थ हळद घेऊया. कच्ची हळद फार स्वस्त असते, पण तिची पावडर तयार केली की किंमत खूप वाढते. तूर कच्ची असताना तिची किंमत एक असते, पण तूर डाळ बाजारात वेगळ्या भावात मिळते. गहू दळून आटा, रवा किंवा मैदा बनवला की त्यात नफा वाढतो. बटाटा ताजा घेतल्यावरही एक किंमत, पण बटाट्याचे वेफर किंवा चिप्स मात्र 3 ते 4 पट जास्त दराने विकले जातात. एवढी मोठी मागणी, एवढा मोठा मार्केट आणि एवढी उत्तम संधी. आणि आता हे सगळं सुरू करण्यासाठी सरकारकडून सबसिडी पण मिळणार असेल तर हा व्यवसाय एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी ठरू शकतो. महाराष्ट्र शासनाची CMEGP म्हणजे चीफ मिनिस्टर एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्रॅम ही योजना युवकांसाठी आणि महिलांसाठी स्वावलंबन मिळवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत ॲग्रो प्रोसेसिंग उद्योगांना विशेष प्राधान्य दिले जाते. राज्य सरकारकडून 25% 35% सबसिडी दिली जाते आणि ही सबसिडी मार्जिन मनी स्वरूपात बँकेतून प्रकल्प मंजूर झाल्यानंतर थेट तुमच्या लोन अकाउंटला जमा केली जाते. आता CMEGP बद्दल खास मुद्दा म्हणजे सामान्य वर्गातील व्यक्तीस शहरात 25% आणि ग्रामीण भागात 35% सबसिडी मिळते. आणि SC, ST, महिला, दिव्यांग आणि अल्पसंख्याक वर्गासाठी ही सबसिडी शहरात 35% आणि ग्रामीण भागात तब्बल 40% जाते. म्हणजे तुमचा 15 ते 20 लाखांचा प्रकल्प असेल तर 6 ते 8 लाखांपर्यंतची सरकारी मदत मिळू शकते. ही मोठी संधी नक्कीच दुर्लक्ष करण्यासारखी नाही. ॲग्रो प्रोसेसिंग क्षेत्रात अनेक प्रकारचे उद्योग आहेत. सर्वात जास्त चालणारा आणि सर्वसामान्य लोक सहज सुरू करू शकतील असा उद्योग म्हणजे मसाला प्रक्रिया युनिट. हळद, मिरची, धणे, जिरे, गरम मसाला, गोडा मसाला या सर्व वस्तूंचा वापर भारतात रोज लाखोंच्या प्रमाणात होतो. मसाल्यांची मागणी कायम असते आणि हा फास्ट मूव्हिंग प्रॉडक्ट असल्यामुळे बाजारात पटकन विक्री होते. एक साधारण मसाला युनिट सुरू करण्यासाठी पल्वरायझर मशीन, ब्लेंडर, सीविंग मशीन आणि पॅकिंग मशीन एवढंच लागतं. खर्च साधारण 10 ते 15 लाखांच्या दरम्यान आणि नफा 30 ते 60% दरम्यान मिळतो. जर आपण ब्रँडिंग आणि पॅकिंग आकर्षक केलं तर हा नफा अजूनही वाढू शकतो. दुसरा मोठा उद्योग म्हणजे तूर आणि डाळ मिल. महाराष्ट्रात तूर डाळ, मूग डाळ, उडीद डाळ, चणे या सर्व कडधान्यांचा रोजचा वापर आहे. डाळ मिल सुरू करायची असेल तर डाळ मिल प्लांट, ड्रायर, ग्रेडर आणि पॉलिशरची आवश्यकता असते. डाळ मिलचा खर्च साधारण 15 ते 30 लाखांपर्यंत जातो, पण एकदा सुरू झाला की महिन्याला 1 लाख ते 1.5 लाख सहज मिळू शकते. कारण डाळ हा सर्वात बेसिक खाद्यपदार्थ आहे ज्याची मागणी वर्षभर चालू राहते. तिसरा उद्योग म्हणजे फ्लोर मिल म्हणजेच आटा, रवा आणि मैदा उत्पादन. कितीही मशिनरी, तंत्रज्ञान किंवा बदल झाले तरी लोकांना घरी वापरण्यासाठी गुणवत्तापूर्ण आटा लागतोच. त्यामुळे हा व्यवसाय नेहमीच फायदेशीर असतो. फ्लोर मिलसाठी डी-स्टोनर, पुडवलायझर, चाळणी मशीन आणि पॅकिंग मशीन आवश्यक असतात. खर्च साधारण 8 ते 20 लाखांपर्यंत आणि महिन्याला 60,000 ते 1 लाखांपर्यंत नफा निघू शकतो. या व्यतिरिक्त बटाटा वेफर आणि चिप्स मॅन्युफॅक्चरिंग हा व्यवसायही महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात चालतो. बटाटा स्लायसर, फ्रायर, ऑइल फिल्टर आणि पॅकिंग मशीन घेतली की युनिट सहज सुरू करता येते. वेफर्सचे मार्जिन 35 ते 55% दरम्यान असते. तेल घाणे म्हणजे ऑइल मिल हा आजच्या काळातील सर्वात वेगाने वाढणारा उद्योग आहे. लोक हेल्थ कॉन्शियस झाल्याने कोकोनट ऑइल, ग्राउंडनट ऑइल, सेसमी ऑइल आणि कोल्ड प्रेस्ड ऑइलची मागणी खूप वाढली आहे. एक ऑइल एक्सपेलर, फिल्टर प्रेस आणि सीड क्लीनर घेतल्यास छोटे युनिट चालू करता येतं.
खर्च साधारण 15 ते 25 लाखांच्या दरम्यान आणि महिन्याला 80,000 ते 1.5 लाख नफा मिळू शकतो. यानंतर येतात घरगुती खाद्यपदार्थ जसे पापड, चिवडा, भडंग किंवा नाचणी उत्पादने. या वस्तूंची खासियत म्हणजे तयार करण्यामध्ये खर्च तुलनेने कमी आणि नफा खूप जास्त असतो. विशेषतः नाचणीचे लाडू, नाचणी पीठ, पापड, चिवडा या वस्तूंची मागणी वर्षभर स्थिर राहते. शेंगदाणा लाडू आणि चिक्की हा अजून एक अत्यंत लोकप्रिय व्यवसाय. विशेषतः लोणावळ्याची चिक्की प्रसिद्ध असल्यामुळे मार्केट खूप मोठा आहे. चिक्की बनवण्यासाठी लागणारी मशिनरी देखील खूप महाग नाही. खर्च 5 ते 8 लाखांच्या दरम्यान आणि नफा 35 ते 55% दरम्यान. फळे आणि भाजी प्रक्रिया उद्योग म्हणजे एक प्रचंड मोठा मार्केट आहे. फक्त महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारतभर याला जबरदस्त डिमांड आहे. फळ पल्प, जॅम, जेली, ज्यूस, टोमॅटो प्युरी, पावडर केलेल्या भाज्या, डिहायड्रेटेड स्नॅक्स ही सर्व उत्पादने महागही असतात आणि त्यावर नफा देखील जास्त मिळतो. हा उद्योग 12 ते 25 लाखांत सुरू होऊ शकतो. आजकाल कोल्ड प्रेस्ड ऑइल युनिटची मागणी प्रचंड वाढती आहे. लोक केमिकल फ्री, प्युअर ऑइल वापरायला प्राधान्य देतात. यासाठी कोल्ड प्रेस मशीन, फिल्टर युनिट आणि पॅकिंग मशीन लागतं. गुंतवणूक 10 ते 15 लाखांपर्यंत, पण दर लिटरवर 50 ते 150 रुपयांपर्यंत निव्वळ नफा मिळू शकतो. ॲग्रो प्रोसेसिंगचे सर्व उद्योग सुरू करण्यासाठी पहिली गरज आहे योग्य जागेची. साधारण 300 ते 1000 चौरस फुटांपर्यंत जागा पुरेशी असते. त्यानंतर वीज, पाणी, स्वच्छता आणि ड्रेनेजची सोय करावी लागते. मशिनरी GST बिलासह खरेदी करावी लागते, जेणेकरून सबसिडी मिळण्यात कोणतीही अडचणी येत नाही. ॲग्रो प्रोसेसिंग उद्योगांना काही महत्त्वाचे परवाने घ्यावे लागतात. उद्यम रजिस्ट्रेशन, FSSAI लायसन्स, शॉप ॲक्ट आणि काही उद्योगांमध्ये पोल्युशन NOC. हे परवाने मिळणे सोपे आहे आणि यासाठी जास्त खर्च येत नाही. आता पाहूया CMEGP अर्ज प्रक्रिया कशी चालते. सर्वप्रथम तुम्हाला CMEGP पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करावी लागते. त्यानंतर प्रकल्प अहवाल म्हणजे DPR अपलोड करावा लागतो. हा प्रकल्प अहवाल अतिशय महत्त्वाचा असतो. यात तुमच्या व्यवसायाचा परिचय, यंत्रसामग्री, गुंतवणूक, नफा-तोटा पत्रक, बाजारपेठ, कर्मचारी, वीज पाणी खर्च, पॅकिंग, मार्केटिंग सर्व तपशील दिले जातात. त्यानंतर DIC किंवा KVIB कार्यालयाकडून तुमच्या अर्जाची तपासणी होते आणि मुलाखत घेतली जाते. तुमचा प्रकल्प मंजूर झाला की बँकेत कर्ज प्रक्रिया सुरू होते. कर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्ही मशिनरी खरेदी करून व्यवसाय सुरू करू शकता. त्यानंतर सरकारकडून मिळणारी सबसिडी मार्जिन मनी स्वरूपात तुमच्या लोन अकाउंटला ॲडजस्ट केली जाते. ॲग्रो प्रोसेसिंग युनिटमध्ये खर्च अंदाजे 10 ते 25 लाखांच्या आसपास येतो. नफा यामध्ये महिन्याला 60,000 ते 1.5 लाखांपर्यंत सहज मिळू शकतो. जर मार्केटिंग नीट केलं, पॅकेजिंग आकर्षक ठेवलं, सोशल मीडियावर प्रमोशन केलं तर हा नफा अजूनही वाढू शकतो. ॲग्रो प्रोसेसिंग हा एक असा व्यवसाय आहे जो कधीही बंद पडत नाही, कारण अन्न प्रक्रिया उद्योग नेहमीच चालू असतो. घराघरात वापरल्या जाणाऱ्या या वस्तूंना प्रचंड मागणी असते. त्यामुळे तुम्ही कोणताही प्रकार निवडा, मसाला, आटा, वेफर्स, तेल, पापड, फळ प्रक्रिया किंवा कोल्ड प्रेस्ड तेल, सर्वच व्यवसाय स्थिर, सुरक्षित आणि फायदेशीर आहेत. सरकारी सबसिडी मिळत असेल, बँकेकडून कर्ज मिळत असेल आणि बाजारपेठ मोठी असेल तर स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी यापेक्षा उत्तम वेळ दुसरी नाही. जर तुम्हाला या उद्योगांचा प्रोजेक्ट रिपोर्ट, मशिनरी लिस्ट, पूर्ण DPR किंवा CMEGP अर्जासाठी मदत हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा महत्त्वाच्या सरकारी योजनांची माहिती तुम्हाला वेळेवर मिळत राहील. धन्यवाद. आपण पाहत आहात योजना आणि नोकरी मित्र.